हॅलो गाईज, वेलकम टू फूड यात्रा. तर आज आपण बनवणार आहोत मँगोची होममेड आईस्क्रीम. प्रत्येक मुलांना आईस्क्रीम खूप आवडते, म्हणून आपण बाहेरचे प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरी होममेड आईस्क्रीम बनवणार आहोत. तर आज आपण एका पॅन मध्ये घेतोय 3 वाटी दूध. दूध क्रीमी असलं तरी चालेल, अदरवाईज बॉईल असेल तरी चालेल. तर आपण कमी गॅसवर दूध हे गरम करून घेणार आहोत. नंतर आपण टाकणार आहोत 1 वाटी शुगर. कुणाला शुगर फ्री हवं असेल तर तुम्ही शुगर अवॉइड करू शकता. आपल्याला गॅस हा कमी ठेवायचा. नंतर आपण घेतोय 1/4 वाटी मिल्क पावडर. नंतर आपण घेतोय 1 टीस्पून कॉर्नफ्लॉवर. आता आपल्याला छान हे सगळे इन्ग्रेडियंट्स स्टर करायचे, जेणेकरून एकही गाठी मध्ये राहायला नको, ज्यामुळे आपली आईस्क्रीम खराब होऊ शकते बडीच. म्हणून आपण त्याला छान कमी गॅसवर स्टर करायचे. 10 ते 15 मिनिटं एक उकळी येईपर्यंत आपल्याला त्याला छान स्टर करायचे. आता तुम्ही बघू शकताय डिफरन्स, की एक उकळी आल्यावर ते किती थिक झालंय. आता परत तुम्ही त्याला बघा, एक 10 ते 15 मिनिटं त्याचं किती क्रीमी टेक्स्चर झालंय, थिक. तर आपण नंतर घेतोय 4 ते 5 आंबे. आंब्याचे कव्हर काढून आपण त्याला छान बारीक पीसेस मध्ये कट करून त्याचा आपण पल्प बनवणार आहोत. तर आपण ते ग्राइंड करूया. आता मी तुम्हाला दाखवते पल्प कसा बनलाय. लेट्स सी पल्प किती क्रीमी झालाय. तर आता आपण ह्या पल्प मध्ये टाकणार आहोत जे आपण कंडेन्स मिल्क बनवलं होतं ते पूर्ण थंड करायचंय आणि नंतर त्या पल्प मध्ये टाकायचंय. कोणतंही गरम हे मिल्क राहायला नको, नाहीतर आपली आईस्क्रीम खराब होऊ शकते. नंतर आपण टाकणार आहे घराची फ्रेश क्रीम. आपण कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह यात यूज नाही करत आहे, म्हणून लहान मुलांसाठी ही खूप बेस्ट आईस्क्रीम आहे आणि माझ्या मुलालाही ती खूप आवडली. आता आपण हे वाव, बघा किती सुंदर नॅचरल कलर आला आईस्क्रीमचा विदाउट एनी इसेन्स. तुम्ही बघू शकताय किती क्रीमी क्रीमी झालंय ते. आता जर तुमच्याकडे एखादा अवेलेबल एअरलॉक डबा असेल, तुम्ही त्याच्यात ती आईस्क्रीम काढायची आणि बघताय तुम्ही किती सुंदर दिसते ती आईस्क्रीम. तर छान आपण आईस्क्रीम सेट करून घेऊ. बघा किती छान सेट केली आहे. आता आपण लावणार आहोत पॉलिथिन. तर तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की बटर पेपर यूज करा. माझ्याकडे सध्या तो अवेलेबल नव्हता म्हणून मी पॉलिथिन यूज केली. छान डबा लॉक करायचा आणि 4 तासांसाठी आईस्क्रीम सेट करायला ठेवायची. तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशा छान छान चमचमीत रेसिपीज आणणार आहोत. तर आता आपण 4 तासानंतर आईस्क्रीम बघणार आहे. बघा ती छान सेट व्हायला आली होती. आता आपण ती परत एकदा ग्राइंड करणार आहोत, जेणेकरून अजून ती छान सेट व्हायला मदत होईल त्याला आणि आपली आईस्क्रीम अजून टेस्टी बनेल. तर आपण त्याच जार मध्ये ती आईस्क्रीम परत काढणार आहोत. सर्व आईस्क्रीम काढायची. आपली आईस्क्रीम जेवढी छान ग्राइंड होईल, इन्ग्रेडियंट्स जेवढी छान मिक्स होतील, तेवढी आईस्क्रीम अमेझिंग बनते. आपण तिला आता ग्राइंड आता आपण त्याच डब्यात ती आईस्क्रीम पुन्हा काढणार आहोत. नंतर मी एका आंब्याची साल काढून छान छोटे छोटे स्लाइस केले आणि अजून त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ड्राय फ्रुट्स. छान पैकी ते गार्निश करायचं, जेणेकरून खाताना ते एकदम जबरदस्त लागलं पाहिजे आणि आईस्क्रीम ही तोंडात टाकताच पाणी झालं पाहिजे. दिसायलाच एवढं छान दिसतंय ना, की ते माझ्या मुलाने एवढं आवडीने खाल्लं आईस्क्रीम की त्याला आता बाहेरची आईस्क्रीम अजिबात आवडत नाही. तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. आता परत आपण ती आईस्क्रीम छान सेट करून घेऊ
आणि नंतर तोच बटर पेपर आपल्याला त्यात यूज करायचा. बटर पेपर प्रॉपर लावायचा, जेणेकरून थोडाही त्याच्यात लिकेज राहायला नको. लिकेज राहिला तर त्याच्यात आईसबम बनू शकतात. छान ती आपण कव्हर केली. आता आपण तो डबा लॉक करूया आणि 8 तासांसाठी आपली आईस्क्रीम आपण सेट करायला ठेवू. तर गाईज 8 तासानंतर आपण आता आईस्क्रीम बघणार आहोत कशी बनते. माझ्याने तर बिलकुल राहत नाही. तुम्ही बघू शकता जसं स्विगी टोमॅटो डिलिव्हर करते ना, डिक्टो तशीच आपली आईस्क्रीम दिसते. खूप अमेझिंग. तर आपण तिला एक काढून सर्व करून टेस्ट करून पाहूया. येस, तुम्ही बघू शकता किती ती सेट झाली. थँक्यू.